तस काय म्हटलंय बघा, two radioactive substance A and B have decay constant 5 lambda and lambda respectively. Okay, at t equal to 0, they have same number of nuclei. Ratio of number of nuclei of A to those of B will be दिलाय आफ्टर अ टाइम इंटरवल. म्हणजे काय फाइंड करायचंय, अगोदर ते प्रॉब्लेम अंडरस्टँड व्हायला पाहिजे. प्लस दोन रेडिएक्टिव्ह सबस्टन्स आहेत. ह्या प्रॉब्लेम मध्ये दोन रेडिएक्टिव्ह सबस्टन्स दिलेत की नाहीत? कुठले आहेत? ए अँड बी. माझ्यावर बोला ए अँड बी. ह्यामध्ये काय डाऊट आहे? राईट. एकाला मी ए ला ए म्हणण्यापेक्षा 1 म्हणलेलं बरं पडतं म्हणून लॅमडा 1 म्हणतो बघा. एकाचा लॅमडा 1 किती आहे? 5 लॅमडा. आणि दुसऱ्याचा फक्त लॅमडा. इज इट राईट? बीचा लॅमडा आहे ना. काय दिलंय? दे हॅव सेम नंबर ऑफ न्यूक्लिआय T0. मग T0 ला सिम्बॉल काय? दोघांचा एन नॉट सेमच आहे. दोघांचा एन नॉट सेम आहे. रेशो ऑफ न्यूक्लिआय एन ए म्हणतो मी काय, आणि हा एन बी. दोघांचा लॅमडा डिफरंट आहे. एन ए एन बी सेम असणार आहे काय? नाही. एन ए एन बी आफ्टर टाइम टी, आणि हा टी फाइंड करायचा. इज इट राईट? बरोबर आहे. टाइम फाइंड करायला सांगितलाय, आणि हा टाइम फाइंड करण्यासाठी डेटा काय दिलाय? तर एन ए बाय एन बी किती आहे? एन ए बाय एन बी किती दिलंय? 1/E चा स्क्वेअर. हे दिलंय, गिवन आहे. मग तुम्ही सांगा काय फाइंड करायला पाहिजे? 34च बरोबर आहे. 33 चॅलेंजिंग आहे, सॉल्व कर बघूया. हा, मग कुठला फॉर्म्युला यूज करणार? पहिल्यांदा सिलेक्शन ऑफ फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. कुठला फॉर्म्युला यूज करायला पाहिजे? आता मी फॉर्म्युले डिराईव्ह केले, कुठला यूज करायला पाहिजे? हाफ लाईफ आहे का यामध्ये? नाही. मग राहिला ऑप्शन एकच ना, एन इज इक्वल टू एन नॉट. बघा लक्ष द्या, एन इज इक्वल टू एन नॉट ई रेस टू मायनस लॅमडा टी. एव्हरीवन, इज इट राईट? बरोबर आहे. हा, लॅमडा दिला रिलेशन. आपला एन ए बाय एन बी फाइंड करायला पाहिजे. म्हणजे एन नॉट कॉन्स्टंट आहे, एन डिरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट? ई रेस टू लॅमडा टी. बरोबर आहे. मग मी कसं लिहिणार चैतन्य? एन ए बाय एन बी, एन ए बाय एन बी इज इक्वल टू ई रेस टू मायनस लॅमडा. किती आहे ए साठी लॅमडा? 5 लॅमडा. इज इट राईट? बरोबर आहे ना. आणि बी साठी किती आहे? मायनस बी साठी लॅमडाच आहे. राईट एव्हरीवन? आता एन ए बाय एन बी किती दिलंय? 1/E चा स्क्वेअर दिलाय का नाही?
मग 1/e फॉर्म मध्ये आणायचे आपल्याला. मग काय करणार? हे न्यूमरेटर मध्ये e⁵ आहे ना, ते डिनॉमिनेटर मध्ये आणलं. काय आलं? e⁻⁻ मायनस लॅमडा टी मायनस ऑफ मायनस 5 लॅमडा टी. इज इट राईट एव्हरीवन? हे कळालं तुम्हाला? Yes, e⁻a and e⁻b is equal to what? 1 upon e⁻b minus a. हे b आहे लॅमडा टी आणि a किती आहे? -5t. चालेल सगळ्यांना? तेव्हा मायनस मायनस काय आलं? प्लस. मग 1 अपॉन ई स्क्वेअर इज अ स्क्वेअर. इथं काय येणार? 1 अपॉन e⁻4 लॅमडा टी. बरोबर आहे? म्हणजेच असं आपण लिहू शकतो काय? 1 अपॉन e⁻2 लॅमडा टी. नाही, आता हे मॅथमॅटिकल सॉल्व्ह करायला पाहिजे काय? मॅथमॅटिकल सॉल्व्ह करणं फार अवघड नाही आहे. कसं सॉल्व्ह करायला पाहिजे? e⁻2 आहे, 4 लॅमडा टी. 1 अपॉन ई स्क्वेअर 1 अपॉन ई स्क्वेअर म्हटलं e⁻4 लॅमडा टी. 4 लॅमडा टी. हा, म्हणजे कम्पेअर केलं तर काय येणार? फार सोपं आहे. फक्त ई ची पॉवर कम्पेअर करा. ई ची पॉवर कम्पेअर केलं तर 4 लॅमडा टी इज इक्वल टू व्हॉट? आणि आपल्याला आन्सर लॅमडा मध्येच पाहिजे. इज इट राईट? मग टी किती येणार? तीच 2 अपॉन 4 लॅमडा म्हणजेच 1/2 लॅमडा. 1/2 लॅमडा. अंडरस्टूड? त्याच प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह केला का आलं एव्हरीवन? लक्षात? ओके.